शरद पवार, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या एकामागोमाग एक उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटी या महाराष्ट्राच्या राजकारणात काही उलथापालथ घडत आहे हे दर्शवतायत का? मोठ्या राजकीय खेळी खेळल्या जात आहेत हे सांगतायत का? या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकटेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावरती घडामोडी घडत आहेत. राजकीय उलथापालथ होईल की काय असं बोलायला हरकत नाही, इथपर्यंत या घडामोडींचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. काय आहेत या घडामोडी? आणि या घडामोडी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा गट याच्यामध्ये सुरू आहेत. आणि अर्थातच या दोन्ही पक्षांच्या बरोबरीने महाराष्ट्रातले सर्वात मोठे दोन पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पक्ष, अर्थात शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा पक्ष, या दोन पक्षांची देखील किनार या सर्व घडामोडींना लाभलेली आहे. शरद पवार गटाचे सर्वेसर्वा दस्तूरखुद्द शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी विधानमंडळामध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली किंवा एकनाथ शिंदे यांच्या दालनाला भेट दिली आणि मग एकनाथ शिंदे तिथे जाऊन शरद पवारांना भेटले. या संदर्भातला व्हिडिओ आपण मागेच केलेला आहे, एक 5-6 दिवसापूर्वी. त्यानंतर लगेचच काल शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. हे कशाचं द्योतक आहे? हे नक्की काय घडतंय? दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत का? दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणारं किंवा त्यांचं असलेलं अर्थमंत्रीपद पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडनं राष्ट्रवादीकडे येणार आहे का? आणि जर ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलंच तर शरद पवार गट आणि अजितदादा पवार यांचा गट एकत्र झाला किंवा काही आमदार येऊन मिळाले, काही खासदार येऊन मिळाले, तर ते अर्थमंत्रीपद जयंतराव पाटील यांना मिळणार आहे का? त्यासाठी काही लॉबिंग चाललंय का? जयंतराव पाटील यांचं स्वतःचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून त्या पक्षाचं देखील. जयंतराव पाटीलांना जर का ते पद मिळणार असेल, तर ते देणार असेल तर त्याला आमची मान्यता आहे असं आत्ताची महायुतीमधले दोन प्रमुख पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पक्ष यांनी मेसेज दिलेला आहे का? आणि त्यासाठीच जयंतराव पाटील पहिले देवेंद्र फडणवीस यांना भेटले, तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तिथे उपस्थित होते. ते त्या बैठकीमध्ये होते का ते बाहेर होते आणि बैठक वेगळी झाली, का ते तिघही एकत्र होते आणि त्यांनी तिघांनी एकत्र भेट घेतली देवेंद्र फडणवीसांची? हे सगळे गुलदस्त्यात आहे. पण त्यानंतर लगेचच जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाडांना बरोबर घेऊन एकनाथराव शिंदे यांना भेटले आणि त्यामुळे या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडला. हे नक्की काय घडतंय? हे नक्की काय सुरू आहे? अर्थातच जयंतराव पाटलांनी नंतर मीडियाला सांगितलं की मी माझ्या मतदारसंघातल्या काही कामांसाठी देवेंद्र फडणवीसांना आणि नगरविकास खात्याशी संदर्भात काम असल्यामुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं असल्यामुळे त्यांना देखील भेटलो. पण अशा भेटी वारंवार वरच्यावर विविध पक्षाच्या नेत्यांच्या होतच असतात, त्यामुळे याचा लगेचच काही राजकीय अर्थ काढू नये असं देखील सांगायला जयंतराव पाटील विसरले नाहीत. पण नक्की काय सुरू आहे? केंद्रामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद मिळणार आहे का? आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओत देखील बोललेलो आहोत. पुन्हा एकदा मी त्याचा पुनरुच्चार करतो की केंद्रामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद मिळणार आहे का? जर राष्ट्रवादी दोन्ही एकत्र झाले तर, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले काही आमदार आणि काही खासदार एनडीएमध्ये आले तर मग ते राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून येवोत किंवा एकनाथ शिंदे, लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होतील अशी देखील एक नवीन चर्चा आता राजकीय पटलावरती सुरू झालेली आहे. आणि त्याचं कारण एकनाथ शिंदे हे मराठा समाजातले मोठे नेते आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावरती सत्तेत असायच्या आधी आणि सत्तेत असल्यानंतर देखील सिंहाचा वाटा होता. त्यामुळे मराठा समाज किंवा मराठा समाजाचा पक्ष म्हणून ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बघितलं जातं त्यांना भारतीय जनता पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांची शिवसेना जवळ वाटते आहे का, आणि म्हणून अशा स्वरूपाची काही मांडणी, अशा स्वरूपाची काही बांधणी चाललेली आहे का की थेट भाजपमध्ये न जाता, थेट NDA मध्ये न जाता किंवा थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांच्याकडे न जाता ते शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे येण्याच्या काही हालचाली सुरू आहेत का. अर्थात मी मगाशी म्हटलंय तसं ही सगळी स्पेक्युलेशन्स आहेत, या सगळ्या चर्चा आहेत आणि या सगळ्या चर्चा राजकीय पटलांवरती सुरू आहेत, विविध पक्षांमध्ये सुरू आहेत, विविध नेत्यांमध्ये सुरू आहेत आणि अर्थातच मीडियामध्ये देखील सुरू आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, याला कारण केवळ महाराष्ट्रातलं राजकारण नाही तर केंद्रामध्ये होत असलेल्या घडामोडी देखील याला कारणीभूत आहेत. नवीन येणारी विधेयकं देखील याला काही कारणीभूत आहेत. त्यासाठी मतांची बेगमी सुरू आहे का, हे देखील त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. आणि म्हणूनच ही जी चर्चा सुरू आहे या चर्चेला मूर्त स्वरूप खरोखर येणार आहे का, या चर्चा केवळ चर्चेपुरताच मर्यादित राहणार आहेत. मीडियाला, इलेक्ट्रॉनिक्स चॅनल्सला आणि आमच्यासारख्या यूट्यूबर्सला एक नवीन खाद्य म्हणून केवळ या चर्चांकडे बघितलं जाऊ शकतं. मित्रांनो, काय होईल हे येणारा काळ आपल्याला सांगणारच आहे. तोपर्यंत अशा कुठल्याही चर्चा, अशा कुठल्याही घडामोडी ज्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुरू असतात त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम, त्यातले करंट अंडरकरंट्स तुमच्यापर्यंत आणण्याचं काम, पडद्यामागे काय हालचाली, काय खेळी सुरू आहेत ते तुमच्यापर्यंत आणण्याचं काम ऑफिशियल अजय निकते हे चॅनल नित्यनेमाने करत राहणार आहे. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला स्वतःला असं वाटतं का की यापैकी कुठल्याही घडामोडी खरोखर नजीकच्या काळात घडू शकतात? हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो, त्यामुळे तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय. ऑफिशियल अजय निकतेला अशाच स्वरूपांच्या व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला तातडीने त्वरित मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.